आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका अर्थात इप्सा हा त्रिपक्षीय मंच केवळ 3 देशांचा गट नसून 3 खंड, 3 मोठ्या लोकशाही आणि 3 मोठ्या अर्थव्यवस्थांना जोडणारं व्यासपीठ आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. जोहान्सबर्ग इथे G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या इप्साच्या बैठकीत ते बोलत होते. नागपुरात सुरू असलेल्या अॅग्रोव्हिजन 2025 या कृषी प्रदर्शनाचा आज समारोप होतोय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रदर्शनाला भेट देऊन कृषी उत्पादनं आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी फाउंडेशनला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचं फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. विदर्भातील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन सुलभ करून देण्यासाठी एक सामंजस्य करारही काल करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या संदर्भात अविश्वास निर्माण होणं ही अत्यंत घातक बाब आहे. लोकशाहीवर विश्वास असेल, ती जगावी आणि टिकावी अशी इच्छा असेल तर बिनविरोध निवडून देण्याचा नवीन ट्रेंड थांबायला हवा, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्री आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. त्या काल नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील फुलनार परिसरातील गुंडुरवाही इथे आज नवीन पोलीस मदत केंद्राचं उद्घाटन विशेष कृती अभियानाचे अपर पोलीस महासंचालक छेरिंग दोर्जे यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. जिजाऊ ब्रिगेड हा अत्यंत सकारात्मक विचार असून येणाऱ्या काळामध्ये देशात सामाजिक परिवर्तन करण्याची ताकद ब्रिगेडच्या विचारांमध्ये आहे, असं प्रतिपादन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलं. चंद्रपुरातील जिजाऊ ब्रिगेडच्या 3 दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशनाचा समारोप त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. शिखांचे नववे गुरु तेग बहादूर यांचा 350वा हौतात्म्य दिन आज पाळण्यात येतोय. 1675 मध्ये मुघल शासक औरंगजेबाच्या आदेशावरून तेग बहादूर यांना ठार करण्यात आलं होतं. या दिवसाला हुतात्मा दिन म्हटलं जातं. गुरु तेग बहादूर यांनी देशभरात गुरु नानक देव यांच्या संदेशाचा प्रसार केला. गेल्या आठवड्यात कडाक्याची थंडी अनुभवल्यानंतर आज नागपूरकरांना सुखद थंडीचा अनुभव मिळाला. पारा झपाट्याने वर चढला असून किमान तापमान 16.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. दरम्यान विदर्भात सर्वच ठिकाणी वातावरण बव्हंशी कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. राज्यातील थंडीही काहीशी ओसरली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:15 ऐकू शकाल. नमस्कार.